गोष्टी कळली सगळ्यांना. मग आपण कशासाठी की आपली पुस्तकाबद्दलची मानसिक तयारी केली पाहिजे, पुस्तकात काय याचा आढावा मिळाला पाहिजे आणि ते पाहिल्यानंतर एक कुतूहल निर्माण व्हायला पाहिजे की यामध्ये काय दडलेलं आहे. तर यावर आता प्रश्न विचारू आता मी. हा पॉईंट सगळ्यांना कळाला असं गृहीत धरतो. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, सर्वे या टप्प्यामध्ये काय केले जाते. मी 4 ऑप्शन देतो, ज्यांना उत्तर येईल त्यांनी हात वर करायचं. 4 ऑप्शन ऐकून घ्या. पहिला ऑप्शन आहे वाचन करणे, दुसरा ऑप्शन आहे प्रकरणाचा आढावा घेणे, तिसरा ऑप्शन आहे प्रश्न लिहिणे आणि चौथा ऑप्शन आहे उत्तर शोधणे. काय असेल बरं का? वाचन करणे, प्रकरणाचा आढावा घेणे, प्रश्न लिहिणे का उत्तर शोधणे? सांगा. उत्तर शोधणे. प्रश्नच पडले नाही, लिहिले नाही, उत्तर कुठे शोधणार आपण? आता मी फक्त एकाला विचारणार या. सांग. प्रकरणाचा आढावा घेणे. कळालं का? सुरुवातीला फक्त आढावा घेतो ना आपण. व्हॉट इज इन इट, त्यामध्ये काय घडलेलं आहे. बरं, पुढे. सर्वेच्या दरम्यान कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करावे. सर्वे करताना कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित करायचं? ए, शीर्षक, उपशीर्षके, चित्रे, सारांश. बी, फक्त वाचन. सी, केवळ शीर्षक. का डी, फक्त उपशीर्षक? हात वर. फक्त सर कुणीच करायचं. सांगा. फर्स्ट ऑप्शन काय आहे? फर्स्ट ऑप्शन शीर्षके, उपशीर्षके, चित्रे, आलेख. बरोबर आहे. आता शीर्षके नाही, शीर्षक, पुस्तकाचं शीर्षक, त्यानंतर त्याचं उपशीर्षक आहे चित्रे आणि आलेख. यावर आपलं लक्ष केंद्रित असायला पाहिजे. बरं, पुढचा प्रश्न विचारू का? शेवटचा प्रश्न. असे भरपूर प्रश्न म्हणाले, पण मी एक आणखी प्रश्न विचारून आपण पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूया. प्रश्न आहे, सर्वे करण्याचा मुख्य उद्देश काय? वाय, का करायला पाहिजे आपण? हे टेक्निक वापरतो ना. मग पहिला मुद्दा का? तर पहिला आहे संपूर्ण प्रकरणाचा एकाच वेळी प्रकरणाचे एकंदरीत स्वरूप समजणे, सर्व प्रश्न लिहिणे, सर्व प्रश्न वाचणे. हा, फक्त हात वर, फक्त हात वर. चला ठीक आहे. सगळ्यात मागे सांगा. विरमकार. बी, सर प्रकरणाचा एकंदरीत स्वरूप समजणे. बरोबर आहे. एकंदरीत काय आहे ते समजून घेणं. चला ठीक आहे. हा झाला पहिला पॉईंट. तुम्ही काय करणार आता? जे प्रकरण वाचताय त्याला सगळ्यात पहिले काय करणार? पहिले त्याबद्दल जाणून घेणार की नाही घेणार? नक्की. चला पुढे. दुसरा आहे प्रश्न विचारणे. क्वेश्चनिंग हा अध्ययन प्रक्रियेमधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बऱ्याच वेळी शिक्षक तुम्हाला पाठावर आधारित प्रश्न काढायला सांगतात. सांगितलं यावर्षी बऱ्याच वेळी. त्याचं कारण काय ते आज आपण समजणार. ठीक आहे. पहा, प्रत्येक उपशीर्षकावरून काही प्रश्न तयार करा. वाक्य केलं का की आपण नाही. मग काय करायचं? सहज पाहता 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 पहिलं पाहिलं, दुसऱ्या राऊंडला काय करायचं? आपल्याला काही प्रश्न तयार करून घ्यायचे. सोपे सोपे घटकावर आधारित, शीर्षक उपशीर्षकावर आधारित काही प्रश्न तयार करून घ्या. बर, हे प्रश्न वाचनादरम्यान तुम्हाला मदत करतील. जेव्हा तुम्ही एखादा इथलचा प्रश्न बनवला, एक इकडून प्रश्न बनवलाय, एक शेवटच्या पेजवरून प्रश्न बनवला, एक काही मधातल्या पृष्ठावर प्रश्न बनवले, 5-10 प्रश्न बनवून घेतले. जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर त्यामध्ये मिळायला लागेल. अरे हे तुम्ही वाचलेलं आहे, अरे हे तर तुम्ही वाचलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मग आणखी तुम्हाला ते वाचन कंटाळवाणी वाटणार नाही. बर, आणखी काय होईल बरे? यामध्ये शीर्षकाने उपशीर्षकावरून प्रश्न तयार केल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्न डोक्यात असल्यामुळं तुम्ही काय शोधणार? त्याचं उत्तर शोधणार. त्याचं उत्तर शोधताय म्हणजे तुम्ही पुस्तक वाचता. एक प्रकारे पुस्तक वाचता. मग हा जो क्रम आहे, दुसरं काय? प्रश्न विचारणे. दुसरा कोणता आहे? बर, आता मी तुम्हाला प्रश्न विचारू. सिंपल आहे. प्रश्न काय तयार करायचे? पूर्ण वाचल्यानंतर प्रश्न काढणे वेगळं
वाचण्याआधी प्रश्न काढणे वेगळं, वाचल्यानंतर तुम्ही डीप मध्ये प्रत्येक ओळीतून एक एक प्रश्न काढणार, पण वाचण्याच्या आधी काही मोजकेच प्रश्न काढणार, मोजक्याच भागावर प्रश्न काढणार. कशासाठी काढणार? तर वाचताना तुम्हाला त्या प्रश्नांची मदत झाली पाहिजे, कारण की वाचन हा मुद्दा याच्यानंतरचा आहे. तर बर मला सांगा, क्वेश्चन टप्प्याचा उद्देश काय? मग एक, वाचनाच्या वेळी लक्ष केंद्रित ठेवणे, प्रकरण संपवणे. हा एक आहे, प्रकरण संपवणे, उपशीर्षकावर प्रश्न तयार करणे, फक्त उत्तर शोधणे का सारांश लिहिणे. काही जण काय करतात, सरांनी सांगितले प्रश्न बनवा, नुसते प्रश्न बनवतात, आडवे तिडवे, त्याचा काही अर्थ नाहीये. नुसते प्रश्न बनवायचे का? नाही. मग याचं उत्तर काय आहे बरं? पुन्हा एकदा ऑप्शन वाचतोय, प्रकरण संपवणे, उपशीर्षकावर प्रश्न तयार करणे, फक्त उत्तर शोधणे का सारांश लिहिणे. सांग. उपशीर्षकावरून प्रश्न तयार करणे. बरं, दुसरा क्वेश्चन, क्वेश्चन टप्प्याचा उद्देश काय आहे? आपण काय करावे पाहिलं, त्याचा उद्देश सांगा मला. वाचनाच्या वेळी लक्ष केंद्रित ठेवणे, वाचन सोडून देणे, संपवणे का नोट्स काढणे. पुन्हा एकदा लक्ष देऊन, वाचनाच्या वेळी लक्ष केंद्रित ठेवणे, वाचन सोडून देणे, प्रकरण संपवणे का नोट्स काढणे. हा असावरी. क्वेश्चन नंबर डी, नोट्स घेणे. नोट्स कधी येतील? वाचन नंतर येतील का आधी येतील का वाचता नाही? सांग. आलं का? वाचनाच्या वेळी लक्ष केंद्रित करणे. तुम्हाला काय म्हटलं, मी प्रश्न लिहिले असतील तर तुमच्या डोक्यात काय राहील? अरे हा, याचं उत्तर येते, आता या प्रश्नाचं उत्तर येते पुढे, तर तुमचं लक्ष काय होईल? केंद्रित होईल, भरकटणार नाही. बरेच वेळ तुम्ही वाचायला का अर्ध पेज झाले की मनात वेगळेच विचार येतात. वर्गात बसले तर त्यांचे विचार, आई काय बनवत असेल, आज आईनं खूप काही बनवलं असेल की नाही. वाचता काय तुम्ही? पाठ वाचताय, लक्ष कुठे आहे? होत. असं बरेच वेळ होतं की नाही. मग असं होऊ नये म्हणून हा प्रश्न प्रकार किंवा क्वेश्चन हा टप्पा महत्वाचा आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? क्वेश्चन टप्प्यामुळे वाचन कसे होते? एक, अधिक लक्षपूर्वक. दोन, अधिक जलद. तीन, गोंधळ वाढतो का चार, अवघड होते. अधिक लक्षपूर्वक होते, कारण तुम्ही प्रश्न शोधताय, म्हणजे प्रश्नाचे उत्तर तुमचं लगेच डोक्यामध्ये प्रिंट होऊन जातात, सेव्ह होऊन जातात, लक्षात राहतात, ते कधी विसरत नाही. मग आपण वाचन त्यासाठी एकदा वाचल्यानंतर ते लक्षात राहावं म्हणून मग हे वाचन लक्षात राहण्याची प्रक्रिया आहे. घोकमपट्टी बंद केली आपण. घोकमपट्टी करायची का? नाही. घोकमपट्टी करायची. एखादं उत्तर येतो समजा तुमचं की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. ते नुसतं वाचतो, पण त्याची प्रक्रिया पहिले समजायची. तुम्ही जर का 10 वाक्य सोडून पाहिले, नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरलं, तुम्हाला परिभाषा व्याख्या पाठ करायची गरज पडणार आहे का? नाही. तो समजून घ्यायचंय. त्यामुळं क्वेश्चनिंग मध्ये काय होतं, आपला तो भाग समजतो, आणखी लक्षपूर्वक वाचण्यासाठी आपण प्रेरित होतो. यानंतर आता नंतरचा मुख्य भाग काय आहे? वाचन. आता आपण वाचनाकडे येतो. म्हणजे ही वाचनाची प्रक्रिया आहे, ही फक्त वाचन म्हणून नाही आहे. तर जी पहिले सर्वे क्वेश्चन आहे, तिसऱ्या नंबरला काय येतं? आता वाचन करणार. तुमच्याजवळ काय काय आहे बरं का? तुमच्याकडे सर्वे आहे, पुस्तकाचा नेमका आढावा आहे की नाही आहे? आढावा आहे. सोबत काय तुमच्याकडे तुम्ही काही तयार केलेले काय आहेत? प्रश्न आहेत. एखाद्या छोट्याशा कागदावर बनवलेले प्रश्न आहे तुमचे, बरोबर आहे. आणि आता तुम्ही काय करताय? वाचन करताय. म्हणजे काय? वाचन करताना तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. तुम्ही केलेला सर्वे तुम्हाला लक्षात येईल की अरे याबद्दल मी असं जाणून घेतलं होतं, चित्र पाहिलं होतं, अच्छा यासाठी हे चित्र दिलंय का? चिंकी अच्छा सुट्ट्यामध्ये मामाच्या गावी गेली आणि चिंच तोडते का? झालं की नाही? किंवा आंबे कैऱ्या तोडते का? मग तुम्हाला वाचन करताना
याच्या आधी तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे ते तुमच्या कामी येणार आहे. पुढे वाचन. वाचनामध्ये वाचन तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. आता मात्र काय करायचंय? उत्तरे शोधायची. उत्तर आले की अरे हा याबद्दल अशी माहिती सांगितलेली आहे. कारण तुम्ही प्रश्न लिहिताना सगळं काही वाचून प्रश्न तयार केलेले नाहीत, सहजरित्या तुम्ही प्रश्न तयार केले. महत्वाचे मुद्दे हायलाइट करा, नोट्स लिहा. आता नोट्स कधी वाचताना काढतात तुम्ही? एखादा मुद्दा महत्वाचा वाटला तुम्ही त्याला हायलाइट करून घेता करता. मग नोट्स काढणे, हायलाइट करणे ह्या बाबी कधी व्हायला पाहिजे? वाचन करताना. आपण काय करतो? मी काही जणांचे पुस्तक पाहिले, हायलाइट केलेले, पाठाला हायलाइट केले. किती ओळी केल्या? अख्खा पाठ रंगवा. केला की नाही? कुणी कुणी केला? हात वर करा. बरेच जणांनी केला. सगळा पाठ हिरवा. सर सगळं पॉइंट्स आहेत, सगळे महत्वाचे आहेत, सगळे वाचनीय आहेत. आणि वर शीर्षकाला पण बाजूला एक चित्र बनवलंय, त्याला 2 मोठे मोठे डोळे आहेत, कानं मोठे मोठे आहेत, तोंड बारीक आहे. त्याला सांगितलं तू बोलू नको, मीच बोलणार. होतं की नाही सर? मी बऱ्याच जणांची पुस्तक बनवतो, त्यावर स्वतःचे नोट्स असतात. कसे नोट्स? जे आठवते लिहिलं, स्वतःचं नाव लिहिलं, क्वेश्चन मार्क दिला, डिझाईन केली. आणि आपला पूर्ण वेळ कशात जातो? अशा प्रकारचा हायलाइट करण्यामध्ये. मग असं हायलाइट करायचंय का? असं हायलाइट नाही करायचं. वाचायचंय, वाचताना समजून वाचायचंय आणि जे समजलं त्याला पेज करायचं, हायलाइट करायचं. मग तुम्ही हायलाइट कोणत्या गोष्टी करणार? अख्खा पाठ करणार का? महत्वाच्या बाबी. महत्वाच्या बाबी कशा कळतील? पाठ कशावर आधारित आहे? एखादं नाव आलं, विशेष नाव, त्याला पेंट मारा, हायलाइट करा. एखाद्या पुस्तकाचं नाव उल्लेख दिलाय त्याचा हायलाइट करा. एखाद्या महापुरुषाचं कोटेशन दिलंय त्याला हायलाइट करा. एखादी व्याख्या आली आहे त्याला हायलाइट करा. एखादा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याला हायलाइट करा. सगळे मुद्दे हायलाइट करायचे नसतात. इतिहासाच्या पुस्तकामध्ये 7वीला आपण सांगितलं नोट्स काढा. म्हणजे काय करायचं? एखादा पॉइंट आहे त्यामध्ये काय काय महत्वाचं आहे त्याला अंडरलाईन करायचं किंवा त्याला हायलाइट करायचं आणि हायलाइट केलेलं तुम्ही मग ते नोट्स मध्ये लिहायचं. मी काय केलं? पूर्ण कोर्स 2-3 पाहिला, काल पुन्हा पाहिला, त्यावर आधारित मी माझे नोट्स बनवले. पूर्ण अख्खं लिहिलंय का? जेवढं बोलतोय तेवढं अख्खं लिहिलेलं आहे का? अख्खं जे मी काल पाहिलं, वाचलं, ऐकलं सगळं लिहिलंय का? काही महत्वाचे पॉइंट्स लिहिले, काही प्रश्न, सगळे प्रश्न नाही लिहिले, काही मोजके प्रश्न जे महत्वाचे ते लिहिले आणि त्यावर आधारित मी लक्षात नाही आलं पाहतोय आणि तुम्हाला त्याला विश्लेषित करतो. म्हणजे एखादा मुद्दा सुटूही नाही. मग याला म्हणायचं हायलाइट करून नोट्स काढणे. मग एवढं मोठं अख्खं 5 मुद्द्याचं प्रत्येक याच्यावर 10 पेजेस असतील तर 50 पेजेस. मग 50 पेजेस घेऊन तुम्ही पूर्ण वाचून बसणार का? नोट्स काढताना एकदम कमी शब्दामध्ये महत्वाच्या बाबी त्या नोट्स मध्ये काढायच्या, महत्वाच्या बाबी हायलाइट करायच्या. वाचताना त्या गोष्टी तुम्ही वाचताना समजून हायलाइट केलं. दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घ्याल किंवा तुमचे नोट्स हातात घ्याल त्या नोट्स वरून तुम्हाला अख्खं पुस्तक डोळ्यासमोर आलं पाहिजे. वाचलेला पाठ नोट्स वाचल्याबरोबर पूर्ण पाठ तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. शिक्षकांनी कशा पद्धतीने सांगितलंय तो तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे.